सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। सातपूर अंबड लिंक तसंच प्रत्यक्ष 36 मीटर प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाचं काम ठेकेदार चुकीच्या कामांमुळे अडचणीत आले। अतिक्रमणाला अडथळा होऊ नये म्हणून मनपा प्रशासन तसंच ठेकेदार यांनी संगनमतानं ड्रेनेज लाईन रस्त्याच्या मध्यभागी टाकल्यानं रस्ता रुंदीकरण अडथळा येत होता। चुकीच्या कामांमुळे नागरिक त्रस्त झाल्यानं महापौर उपमहापौर यांनी नगरसेवकांसोबत लिंक रोड पाहणी दौरा करत योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर यांनी दिल्या। नाही, नक्कीच आज आपण बघत असाल की सातपूर ह्या भागामध्ये खरं तर कामगार वस्ती आहे, मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथे आहेत आणि वाहतूक जी आहे ती अति मोठे टेलर असतील, बसेस असतील, शाळा आहेत आणि कामगार इथनं टू व्हीलर वरती ड्राईव्ह करतात। एक रस्ता खरं तर कॉन्क्रिटीकरणाकरता बंद करण्यात आलेला आहे आणि दुसरा हा मोटरेबल असावा हे स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा इथे आपण बघाल तर हा मोटरेबल रस्ता नाही, इथे चालणं कठीण आहे। वाहन असून देखील टू व्हीलर मध्ये प्रत्येक इंचाला तुम्हाला खड्डा दिसेल आणि म्हणून हा खरं तर संताप आम्ही व्यक्त करतो आहे की प्रशासन आणि अधिकारी अशा रस्त्याला मोटरेबल म्हणतील का, हा आमचा सवाल आहे। आणि हा का झाला याची जेव्हा आम्ही खोलात गेलो की चौकशी करतोय की एवढे खड्डे असताना मग कॉन्ट्रॅक्टर करता काय, तर तेव्हा आम्हाला जो कॉन्ट्रॅक्टर आहे रस्त्याचा तो म्हणतो की इथे ड्रेनेजचं काम झालंय। ड्रेनेजचं काम रस्त्याच्या मध्ये का झालं असेल, आम्ही जेव्हा याचा उकल करायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कळालं की हा रस्ता जो आहे हा 24 मीटर आहे, मुळात 36 मीटर आहे। हे अतिक्रमण सगळं काढण्यात आलेलं होतं तरी सुद्धा ते आता पुन्हा बसलेलं आहे आणि अगदी सोयीने ते अतिक्रमण परत न काढता मनपाने किंवा संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टरने हा जो युटिलिटीचा घाट आहे तो रस्त्याच्या कडेला नसून रस्त्यातच मांडलेला आहे असं जाणवल्यानंतर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यानुसार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडनं आणि मूळ एचओडींकडनं कोणता डीपीआर आहे आणि अतिक्रमण तातडीने पुन्हा काढायला सांगितलेलं आहे आणि मूळ जो डीपीआर आहे त्यानुसार जर हे काम सुरू नसेल तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल आणि त्या अधिकाऱ्यावरही चौकशीचे निर्देश आम्ही दिलेले आहे की येथे नेमकं झालं काय आहे याची सखोल चौकशी आम्ही करू आणि अशा पद्धतीचा गलतान कारभार हा कोणताही लोकप्रतिनिधी आणि कोणीही सहन करणार नाही। शेवटी आज सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय कुंभमेळा मंत्री हे आश्वासित करताय नागरिकांना, त्यांच्यावरती विश्वास आहे। आम्हा सगळ्यांना लोकप्रतिनिधींना नागरिकांनी एका विश्वासाने निवडून दिलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नये याची काळजी आम्ही घेतोय। परंतु आपण जर बघितलं मॅडम, महासभेत लोकप्रतिनिधी आपले गळा फाडून आवाज करून ज्या स्थानिक जे कामे आहेत त्या संदर्भात आवाज उठवतात। सातपूरच्या प्रभाग सभेत देखील अनेक आंदोलन त्यांनी केलेले आहे, पाण्यात उभं राहून त्यांनी आंदोलन केलेले आणि त्याच अनुषंगाने स्थानिक लोकांचा खूप रोष आहे त्यांच्यावरती। काय सांगेल नेमकं? नक्कीच हा रोषच होता आणि त्याच्यामुळे आज समक्ष पाहणी करता आलेले, कारण कोणताही लोकप्रतिनिधी इथे आपण बघाल तर आपल्याकडे नवीन आलेले लोकप्रतिनिधी जरी असले तरी अनुभवी देखील लोकप्रतिनिधी आमचे सातपूरचे सभापती देखील देवरे समाधानजी इथे उपस्थित आहेत आणि जेव्हा आमच्या महिला भगिनी या गोष्टी सांगताय, एवढ्या तळमळीने सांगताय, तर लोकप्रतिनिधी चुकीचं नाही सांगत, ते लोकाभिमुख काम करण्यासाठी निवडून दिलेले आहेत आणि त्यांच्या कामाची दखल, त्यांच्या ओरडची दखल कुठेतरी घेतली पाहिजे। त्या अनुषंगाने काल रात्री 11-11:30 जेव्हा आम्ही बघितलं की ह्या रस्त्यामध्ये वारंवार अपघात होत आहे तर याच्या मध्ये काहीतरी गूढ आहे हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही इथे स्थानिक सगळ्याच रस्त्यांवरती आता जिथे जिथे काही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, नक्कीच आपल्याला माहिती आहे की पहिलं काम खोदलेलं असताना पहिल्या पावसामध्ये तो रस्ता धसणार आहे। कार्बन नाका असेल किंवा इतर ठिकाणी आपण पाहिलं की रस्ता धसलेला आहे आणि ते नैसर्गिक आहे, ते नॅचरल आहे की पहिल्या याच्यात तो रस्ता धसतो। पण त्याचं जर काम पुढे नेलं नाही, 3-4 महिन्यापासून जर लोकप्रतिनिधी आपल्याला सांगताय की इथे काम झालं पाहिजे तर ते नक्कीच झालं पाहिजे। आणि आता आपण बघत आहात की अतिक्रमणची गाडी आलेली आहे आणि आम्ही आता हे पुन्हा अतिक्रमण काढतोय आणि हे कायमचं काढलं जाईल। गेल्या काही वर्षापूर्वी या ठिकाणी अतिक्रमण मोहीम मोठी ड्रोन कॅमेऱ्यासह इथलं अतिक्रमण काढलं होतं, परंतु पुन्हा बसलं। याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? काही वर्षांपूर्वी आम्ही नव्हतो, आता आम्ही आहोत आणि तो फरक आता आम्ही दाखवून देऊ। आज लिंक रोड पाहणी केलेली, काय सिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहरामध्ये करोडो रुपये खर्च करून केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल,
नाशिक महानगरपालिका असेल याच्या माध्यमातून करोड रुपयाचा निधी विकासासाठी खर्च होत आहे। ही एक आनंदाची नाशिककरांसाठी बाब आहे आणि असं असताना नाशिककरांना मात्र होणाऱ्या कामांच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा दररोज त्रास सहन करावा लागतो आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं, हा सगळा कामगार वस्तीचा भाग आहे। कामगार वस्ती असल्या कारणाने या ठिकाणी सकाळपासून तर 24 तास ट्रॅफिक असते या रस्त्याला आणि असं असताना या रस्त्याचं एक बाजूला कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे, एक बाजूला काम सुरू नाहीये। परंतु ज्या बाजूला सुरू नाही त्याचं कारण असं की ट्रॅफिक ही सुरळीत असायला हवी, परंतु संबंधित ठेकेदार यांच्या चुकीमुळे, संबंधित अधिकारी जे काही प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्या चुकीमुळे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। या रस्त्याच्या चाळणीमुळे रहदारी ही 2-2 तास 1 इंचही हालत नाही आणि त्याच्यामुळे शाळकरी विद्यार्थी असतील, कामगार असतील, कंपन्यांचे मालक असतील, येणारे जाणारे बाहेरचे मोठ्या हेवी लोडर गाड्या असतील, या 2-2 तास, अरे सुनो ना यार, 2-2 तास ट्रॅफिक हालत नाही। आणि असं असल्यामुळे ह्या संबंधित जे काही बेजबाबदार अधिकारी आहे यांना निलंबन करावं अशी आमची मागणी आहे। असं पत्र गेल्या 5 महिन्यापासून आमच्या स्थानिक नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, जाधवताई, आमच्या जायकरताई आणि भागवत आरोटे यांच्या अनेक वेळा यांनी प्रशासन प्रमुखांची भेट घेतली, या गोष्टी निदर्शनास चालू द्या, परंतु गांभीर्याने घेतले गेल्या नाही। आणि म्हणून काल त्यांनी मला सांगितलं, मी महापौरांशी बोललो, महापौर तात्काळ बिचारा सकाळपासून आम्ही या ठिकाणी फिरतोय आणि ही परिस्थिती बघतोय। 36 मीटरचा डीपी रोड आहे। 36 मीटरचा डीपी रोड असताना ही जी काही रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईन टाकली आहे ती डिमार्केशनच्या शेवटच्या टोकाला टाकणं गरजेचं होतं। त्या ठिकाणी अतिक्रमण सुद्धा महापालिकेने काढलेलं होतं, तरी परंतु संबंधित जे काही डीपीआर बनवला त्या अधिकाऱ्यांनी, ज्याची डीपीआर वरती सही आहे त्या अधिकाऱ्याने हा बेजबाबदारपणा केलेला आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे। करोडो रुपयाचा हा नासधूस होत आहे। या करोड रुपये खर्च करून सुद्धा नागरिकांना समाधान होत नाहीये या आणि लोकांना त्रास होतोय आणि याच्यामध्ये निष्पाप बळी गेलेले 2 आतापर्यंत आणि ह्या बेजबाबदारपणामुळे, ठेकेदाराच्या चुकीमुळे आणि त्या अधिकाऱ्यांच्या गलथानपाळामुळे अनेक लोकांना अपघातामध्ये कायमस्वरूपीचा अपंगत्व आलेला आहे। या सगळ्या जबाबदार लोकांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। दुसरी गोष्ट, जे कोणी संबंधित ठेकेदार आहे त्यांना डायरेक्ट ब्लॅकलिस्ट, नो पेनल्टी, जोपर्यंत त्यांना ब्लॅकलिस्टेड करता येणार नाही, कारण त्यांनी बेजबाबदारीपणे शासनाची, मनपाची ही फसवणूक केलेली आहे। काल रात्री मला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं सूचना आल्या की तात्काळ या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी करा आणि काय आहे ते बघा। शिंदे साहेबांपर्यंत ही सगळ्या अडीअडचणी नागरिकांनी पोहोचवलेल्या आहे आणि मी एक शिवसैनिक, आम्ही सगळे शिवसैनिक आहोत। साहेबांचा फोन आमच्यासाठी आदेश आहे, त्या आदेशाचं पालन करून आम्ही सकाळपासून फिरतो आहे। जर संबंधित ठेकेदार ब्लॅकलिस्टेड झाला नाही, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही, ही रहदारी तात्काळ सुरळीत केली नाही, खड्डे बुजवले नाही, तर मी स्वतः उपमहापौर आणि संबंधित परिसरातले नगरसेवक हे आम्ही महासभेला हौदामध्ये बसू। जे कुटुंब अपघातात वारलेले आहे त्या संदर्भात या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी निवृत्ती अण्णा इंगोले असो किंवा नयना जाधव असो नेहमी प्रभाग सभेत या संदर्भामध्ये सन्माननीय 4 स्थानिक लोकप्रतिनिधी हे शिवसेना पक्षाचे आहेत। त्यांनी उपमहापौर या नात्याने माझ्या निदर्शनास आणून दिलेले, त्यावेळेस सुद्धा सन्माननीय आयुक्तांची आम्ही भेट घेतली होती, निवेदन दिलं होतं। अजय बोरसे गटनेते हे सुद्धा होते, परंतु त्यानंतर मला आता कळतं की आजपर्यंत कुठलीही संबंधितांवर कारवाई झाली नाही किंवा या उपरांत जे कोणी या अपघातामध्ये निष्पाप बळी गेले त्यांच्या कुटुंबापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही, आमचे लोकप्रतिनिधी सोडून। परंतु लोकप्रतिनिधीला एक मर्यादा असतात, लोक नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो, परंतु कारवाई करण्याचे आदेश किंवा जे काही ऑथेंटिक जे अधिकार आहे ते मनपा प्रशासनाला आहे आणि मनपा प्रशासनाने कुठलीही जबाबदारीने काम केलेलं नाही, त्या कुठल्याही भावना त्यांच्यापर्यंत त्यांनी गांभीर्याने घेतले नाही आणि त्यामुळे आम्ही ह्या महासभेला जोपर्यंत याच्यावर काही कुठला ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत या महासभेमध्ये आम्ही जबाबदारी सोडणार नाही। डीपीआर नुसार जागा ताब्यात नसताना काम सुरू झालेलं आहे। डीपीआर जागा ताब्यात आहे, डीपीआर नुसार आमचा 36 मीटरचं डिमार्केशन झालेलं आहे, मनपाने अतिक्रमण काढलेलं आहे। असं असताना डीपीआर जो ज्या अधिकाऱ्यांनी बनवला त्याच्या चुकीमुळे रस्त्याच्या मधोमध लाईन खोदली, ही गरज नव्हती। डीपीआरच्या डिमार्केशन नुसार शेवटी आमच्याकडे जागा आहे, ती जागा आता तात्काळ महापौरांनी पण आदेश दिले की तात्काळ ती जागा खालीच आहे, तिकडे तुम्ही वाहतूक सुरळीत करा। याला चुकी फक्त डीपीआर बनवणारा अधिकारी। पपया नर्सरी पासून एक्सेले पॉइंट पर्यंत 36 मीटर प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे। हे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला ड्रेनेज पाईपलाईन टाकणं
नियमाप्रमाणे करणं आवश्यक होतं. मात्र अतिक्रमण बाधित होऊ नये यासाठी ठेकेदार तसंच मनपा प्रशासनानं रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज पाईपलाईन टाकली आहे. हे काम करताना नियोजन शून्य तसंच दर्जाहीन काम होत असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून लोकांना हा त्रासही होत आहे. महापौरांनी या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी या भागाचा पाहणी दौरा केला. ठेकेदारालाही लाईन काढून टाकून रस्त्याच्या कडेला टाकण्याचे आदेश दिले आहे. पर्यायी रस्ता सुरू करून त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे आदेश देत त्वरित रस्ता रुंदीकरणाचं काम पूर्ण करावं असं सांगण्यात आलंय. नाही ना, माणसंच नाही आमचं, काय करणार. तुम्ही भाऊ असल्यावर काय गरज आहे आम्हाला, गाव काय रजिस्टर. खर तर गेल्या 5 महिन्यापासून आम्ही 4ही लोकप्रतिनिधी सभागृहात आवाज उठवतोय. ठेकेदार आणि संबंधित रस्त्याच्या कामात जे अधिकारी येत असतील, ज्या ड्रेनेज लाईनचे अधिकारी येत असतील, ही अभद्र युती आहे. मी त्यांना अभद्र युती म्हणेल. कारण असं आहे, आम्ही वारंवार सांगितलं की यांच्या चुकीमुळे अपघात होण्याचे चान्सेस आहे, लोकांचा जीव जाण्याचे चान्सेस आहे. आणि हे सांगत असताना निष्पाप नागरिकांचे बळी पण गेलेले, आणि हे बळी गेल्यानंतर आम्ही महापालिकेच्या निदर्शनास आमच्या व्यथा मांडण्यासाठी आम्ही महापालिकेत आंदोलन केलेलं आहे. परंतु एवढ्या जाड कातडीचे अधिकारी असतील का ज्यांना लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होत असताना सुद्धा मला वाटतं त्यांना पाझर फुटत नाही. परंतु मी कायम त्यांना सांगत आलो, अरे बाबांनो, आपण ज्या याच्यात वावरतो, तुम्हालाही लेकरं बाळा असतील, तुम्ही घरी ते वाट बघत असता, तसे इतरांचे लेकरं बाळा घरी त्यांची वाट बघत असता. परंतु यांना कुठलीही काळजी लोकांची नाही. काल सन्माननीय उपमहापौर विलास अण्णा शिंदे व सन्माननीय महापौर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी आम्हाला तात्काळ वेळ दिला. आणि महापौरताई हिमगौरीताई आडके असतील, उपमहापौर विलास अण्णा शिंदे असतील, यांनी आज आमच्या प्रभागात येऊन जी आमची व्यथा आम्ही 5 महिन्यापासून मांडत होतो ती सोडवण्याचं काम केलेलं. मी सोडवण्याचं म्हणेल, कारण दोन्ही MIDC ला जोडणारा हा रस्ता एकमेव रस्ता आहे. ही नाशिक शहराची मी तर म्हणेल खरं तर अर्थवाहिनी आहे. ज्याप्रमाणे दोन्ही MIDC ला जोडणार आहे, ज्या करातून आपली महापालिका चालते, नागरिकांना जीवनमान सुधारण्यासाठी जो कर गोळा होतो तो सर्वात जास्त दोन्ही MIDC-तून गोळा होतो. आणि वारंवार मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं, कुठलाही अपघात न घडता हा रस्ता चालू राहिला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. परंतु ड्रेनेजचा जो बुजोर ठेकेदार आहे, त्या ठेकेदारांनी मधोमध रस्ता खोदून नागरिकांचे बळी तर घेतलेच. मी तर म्हणतो याच्यावर कायम मागणी केलेली आम्ही चौघांनी, तर याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि सन्माननीय महापौर आणि उपमहापौर यांच्या निदर्शनात सर्व बाब आणून दिलेली, संबंधित अधिकाऱ्यांच्या ही बाब आणून दिले. मला वाटतं अधिकारी त्याच्यावर निश्चित हा गुन्हा दाखल करतील आणि त्या मृत आत्म्याला मी म्हणतो न्याय मिळेल अशी या अधिकाऱ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. मॅडम, काय सांगाल, आज महापौर आणि उपमहापौर यांचा पाहणी दौरा झालेला आहे. आज आपण बघू शकता ह्या रस्त्याची दुरावस्था. आम्ही वारंवार सभागृहामध्ये आवाज उठवत होतो. आम्ही सगळे संबंधित नगरसेवक सगळं सांगत होतो की ही परिस्थिती अगदी दुर्दैवी आहे. ज्या वेळेला आपण बघू शकता, जर 36 मीटर रस्त्याचं DPR असताना, ज्या वेळेला अर्धा रस्ता हा कामकाज चालू असताना तो बंद करण्यात आलेला आहे. जर दुसरा रस्ता हा मोटरेबल असताना सुद्धा त्या रस्त्याच्या बाजूला जे काही अतिक्रमण वगैरे आहे ते काढून ते परत अतिक्रमण परत बसलेलं आहे. आणि रस्त्याच्या बाजूला बघितलं असता पूर्ण खड्डे वगैरे असताना त्या खड्ड्यांमध्ये 2 बळी गेलेले आहेत. अशी परिस्थिती आपल्या ह्या नाशिकची आहे. आणि याची माहिती आम्ही वारंवार सभागृहामध्ये असो, महापौर असो, उपमहापौर असो यांना दिली. आज महापौर आणि उपमहापौर यांनी आमच्या या गोष्टीची दखल घेऊन आज आमच्या भागामध्ये जी दौरा त्यांनी केला आणि ही पाहणी केली, त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की खरंच हे किती मोठं हे नुकसान आहे. आज एवढ्या कामगारांचा असो,
किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांचा असो, आणि ह्या सर्व गोष्टी पाहता त्यांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी तात्काळ संबंधित ठेकेदार आणि जे काही आपले अधिकारी आहे त्यांना सूचना केल्या आणि याच्यावरचं जे काही नियोजन आहे, जे खड्डे असतील ते खड्डे बुजवण्यात यावे, अतिक्रमण असेल ते अतिक्रमण काढण्यात यावं असं संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना सूचना दिल्या. त्याच्याबद्दल मी खरंच आमच्या ह्या महापौरांचे आणि उपमहापौरांचे मी आभार मानते आणि लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी आमच्या ह्या मार्गावरची सुटावी अशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. न्यूज ब्युरो, सेक्शन पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक.